वागलीस ग अशी? लाज नाही वाटत का तुला? अगं ज्यांनी आजवर तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या, तू इतकं चुकीचं वागू नाही तुला घरात ठेवून घेतलं, त्यांच्यावर असा घाणेरडा आरोप केलास तू. अगं तुझ्यामुळे याची लॉकअप मध्ये येत आज. काय मिळालं काय तुला हे असं वागून? का आलीयस तू इथे? कोणी परवानगी दिली तुला इथे यायची? तुझा आणि आमचा काहीही संबंध नाहीये. आत्ताच्या आत्ता चालती हो. संबंध आहे. त्यांच्यावर इतके घाणेरडे आरोप केलेत ना तुम्ही, त्यांची बायको आहे मी. आणि त्याच अधिकाराने जाब विचारायला आले मी हिला. एक मिनिट, त्याआधी तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील लीला. हे जे आतापर्यंत माझ्याशी जसं वागत आले, जे वागत आले त्याबद्दल काय ग? हा, तुझं नाही माझं लग्न होणार होतं एजंट बरोबर, भर मांडवात. अचानक तू समोर आल्यावर सगळ्यांसमोर माझा इतका मोठा अपमान झाला, तेव्हा काय झालं होतं ग? आणि मुळात एजंटनी माझ्याच बहिणीला सांगून मला घरातनं बाहेर हाकलून दिलं ना. श्वेता, किती वेळा परत तेच तेच बोलणार आहेस ग? आणि हे बघ, लग्नाच्या मांडवात जे काही झालं ना, ते एजंटनी नाही विक्रांतने केलं होतं, हे सिद्ध झालंय आता. आणि काय ग, तू पण सामील होतीच ना त्याच्याबरोबर त्याच्या कारस्थानांमध्ये? काय? आणि हे बघ, एजेंनी तुला जे काही घराबाहेर काढलं ना, ते तुझ्याच मूर्खपणामुळे काढलं. आणि आजी तर तयार होत्या तुझं दुसरं लग्न लावून द्यायला, पण तूच एजेंटवर अडून बसलीयस. ए, तुला जे काही बोलायचंय ना ते तू कोर्टात बोल. आता इथे बोलायची काही गरज नाहीये. कापू, ते मी बोलणारच आहे. पण काय हो, तुम्हाला पण काही वाटत नाही का? अहो, तुमच्या मुलीला एका लग्न झालेल्या पुरुषाशी परत लग्न करायला भाग पाडताय तुम्ही. पण एक गोष्ट आता मला चांगलीच कळली, हे जे काय सगळं करताय ना, ते काय श्वेताला न्याय मिळावा म्हणून करत नाही आहात. फक्त एजेंटना त्रास व्हावा म्हणून करताय. हो, आम्ही हे सगळं एजंटनाच अडकवण्यासाठी करतोय. काय करणार आहेस तू? कोणाला जाऊन सांगणार आहेस ग? आणि मुळात तुझ्याकडे काही पुरावा नाहीये लीला. ओके, सो तू हे असं उगाच उडू नकोस, कळलं ना? जा, चल आता निघ, जा निघ. हा जो काय तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तोच तुला गोत्यात आणणार आहे श्वेता. आणि तुमचं हे सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही.